नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज। तासगाव मणेराजुरी मार्गावर अल्टो कारचा भीषण अपघातग्रस्त कार थेट कॅनलमध्ये कोसळली। एकाच वेळी पाटील, खराडे व भोसले कुटुंबातील 6 जण दगावले। सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील चिंचणी मणेराजुरी मार्गावर अल्टो गाडीचा अपघात झाला आहे। काल रात्री सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास ही अल्टो कार थेट कॅनलमध्ये कोसळून हा अपघात झाला आहे। रात्र व अंधार असल्याने यावेळी कोणतीही मदत मिळू शकली नाही। तासगाव येथील अभियंता राजेंद्र पाटील हे त्यांच्या पत्नी व 2 मुलींसह नातींबरोबर काल कवठेमंकाळ तालुक्यातील पोकळे या गावी नातीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते। त्यावेळी वाढदिवस साजरा केल्यानंतर नात व लेकींसह ते तासगावकडे रात्री उशिरा येण्यास निघाले असता काळाने त्यांच्यावर आघात केला। या गाडीमध्ये चालक स्वतः राजेंद्र पाटील, त्यांच्या पत्नी सुजाता पाटील, मुलगी प्रियांका अवधूत खराडे, नात दुर्वा अवधूत खराडे, दुसरी नात कार्तिकी अवधूत खराडे, त्याचप्रमाणे त्यांची दुसरी मुलगी स्वप्नाली विकास भोसले ही गंभीररित्या जखमी असून त्यांची दुसरी नात राजवी विकास भोसले यांच्यासह या सर्व कुटुंबाचा जागीच मृत्यू झाला आहे। पहाटेच्या वेळी हा अपघात झाल्याचे समजून आल्यानंतर मदत कार्यास सुरुवात झाली, परंतु तोपर्यंत फार उशीर झाला होता। त्यामुळे हे 6 जण जागीच गतप्राण झाले आहेत। या अपघातामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे। भरधाव वेगामुळे राजेंद्र पाटील यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे दिसून येत आहे। अपघात इतका भयानक होता की गाडीचा पूर्णतः चक्काचूर झाला होता। मारुती कंपनीची अल्टो ही अपघातग्रस्त गाडी होती। त्या ठिकाणची दृश्ये हृदय पिळवटून टाकणारी होती। काल नातीचा वाढदिवस असल्याने हे सर्वजण पोकळे तालुका कवठेमंकाळ या ठिकाणी गेले होते। तेथून परतताना हा अपघात झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे। सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी, तासगाव।